मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं विचित्र वाटतंय आणि ज्यांना मी माहिती आहे त्यांना खासच विचित्र वाटतंय. त्यामुळे महेश, उत्तुंग, रितेश यांचे मी मनापासून आभार मानतो की जे मलाही माझ्या पलीकडचं वाटत होतं तर त्याच्यात त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला हे करायला दिलं. जेव्हा येलोचं जर्नी सुरू झालं तेव्हा हे दोन मेन पिलर्स होते आमचे आणि त्यांनी जो रिसर्च केला त्याच्यामुळे आज आपल्याला येलो बघायला मिळणार आहे. तर मी त्यांना दोन शब्द बोलायला सांगतो. काही स्वप्न आपल्याला झोपल्यावर पडतात, काही स्वप्न जागेपणी पडतात. हे मला वाटतं येलो हे पहिलं असं सोनेरी स्वप्न आहे की जे झोपेत पडलं, जागेपणी पडलं, पण आज स्वप्न खरं होत आहे याचा खूप आनंद होतो. आमच्या हातनं काहीतरी घडतंय, कोणीतरी घडवतंय आणि घडतंय. याच्यासाठी ही अख्खी टीम म्हणजे इन्क्लुडिंग गौरी आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. कारण एक अशक्य गोष्ट आम्ही याला सांगितली, हे अशक्य आहे बाबा आणि तुम्हाला हे अशक्य आहे ना, मग आपण करायचं. कारण जे अशक्य आहे तेच करण्यात गंमत आहे, त्यालाच आपण यू कॅन डू इट म्हणतो. हा सिनेमा करूया ही मूळ कल्पना, मूळ संकल्पना होती आमदार क्षितिज ठाकूर आणि त्याचे वडील हितेंद्र ठाकूर यांची. ही म्हणजे हा किडा आमच्या डोक्यात त्यांनी भरवला आणि मग आम्ही त्याचं रिसर्च आणि बाकीच्या गोष्टी सुरू केल्या. त्यामुळे हा सिनेमा हे पहिलं बाळ त्यांचं आहे, पहिलं मूळ त्यांनी म्हणजे पहिलं बी त्यांनी पेरलं, मग आता त्याचं वृक्ष झालं. आज आमच्या सगळ्यांसाठी खूप प्राऊड मोमेंट आहे. माझ्यासाठी तर खूपच जास्त, कारण छोट्या संजनाचा मार खाण्यापासून ते तिची मैत्रीण होण्यापर्यंतचा प्रवास मी ह्या चित्रपटात केलेला. आणि विमान बनवणारं जे तंत्रज्ञान असतं त्यांचं म्हणणं असं आहे की मधमाशी खरं तर अशा पद्धतीने उडूच शकत नाही आणि ती मधमाशी अशी का उडते आणि कशी उडते हे त्यांना पडलेलं कोड आहे. पण त्या मधमाशीला माहिती नसतं की आपल्याबद्दल एवढी चर्चा होते. आमची गौरी म्हणजे ती मधमाशी आहे. तिला माहीतच नाही आहे ती काय चीज आहे, पण ते आता जगाला कळणार आहे. आणि आय एम एक्स्ट्रीमली हॅपी की हा विषय घेऊन आम्ही आमची संपूर्ण टीम मनपूर्वक इतका चांगला प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेली आहे. आय एम शुअर वी आर गोइंग टू रॉक. भावना काही वेगळ्या नाही आहेत. व्यावसायिक कलाकार म्हणून काम करत असताना तुमच्या वाट्याला खूप चांगले चांगले चित्रपट आणि कॅरेक्टर्स येतीलच हे स्वप्न होत असतं. पण मला स्वतःचा एकाच गोष्टीवर विश्वास आहे की यू जस्ट कीप ऑन ट्राय टू कीप युअर बेस्ट अँड डोंट प्लॅन एनिथिंग. लेट समवन एल्स लाईक महेशली माय प्लॅन समथिंग फॉर यू. आपण आपलं काम करत राहावं. खूप चांगली चांगली माणसं तुमच्या आजूबाजूला असतात आणि ते तुमच्यासाठी खूप चांगलं काहीतरी प्लॅनिंग करत असतात. जसं कौशल म्हणाला, जसं हेरो म्हणाले की खूप चांगल्या एका प्रोजेक्टचा तुम्ही भाग असणं याच्याहून भाग्याची गोष्ट कुठली नाही, एवढी एकच भावना माझ्या मनात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप दिवसांनी एक वेगळ्या पद्धतीचा कॅरेक्टर मला मिळाला. कारण नॉर्मली जी अशी स्क्रिप्ट्स असतात, दुर्गम प्रदेशामध्ये एक अप्रगत खेड असतं, उप्या आहे का. तर माझ्या ह्या जॉनर्सच्या फिल्म करून एक तो थोडासा एक शिक्का बसला होता. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. तुम्ही मला फोन केला, मला की एक चित्रपट मी करतोय आणि डाऊन सिंड्रोम चिल्ड्रनवर चित्रपट आहे. माझं पहिला जो विचार होता, मला वाटतं एखादी डिप्रेसिंग स्टोरी असेल, इमोशनल असेल, परंतु कसं हँडल करणार. पण ज्यावेळेस गणेश आंबर, महेश आणि उत्तुंग यांनी जेव्हा मला ती स्टोरी नरेट केली, आम्ही 2 तास कॉफी शॉपमध्ये बसलो होतो. माझी शूट चालू त्याच कॉफी शॉपमध्ये बसलो आणि त्यावेळेसच मला वाटलं की येस, दिस इज द फिल्म दॅट आय वॉन्ट टू बी असोसिएटेड विथ. आणि मी चित्रपट जास्त पाहत नाही. हा चित्रपट मी आत्तापर्यंत 4 वेळा पाहिला आहे आणि आता वाटतं कधी रिलीज होतं आणि कधी थिएटरमध्ये जाऊन मी पाहतोय. असं फार सगळ्यांनीच इथे म्हणाले, म्हणजे
की भाग्याचा विषय की आपलं नाव, माझं नाव या चित्रपटाशी जुडलेलं आहे. महेश लिमये माझी यांची ओळख जुनी आहे. पालकमध्ये एकत्र आम्ही काम केलं. परंतु हॅट्स ऑफ, कारण काय अतिशय अवघड विषय आहे आणि ॲज अ थंब रूल असं म्हणतात की पहिला चित्रपट हे त्या चित्रपटामध्ये ॲनिमल्स नसावेत आणि मुलांबरोबर करून फर्स्ट चित्रपट ॲज अ डिरेक्टर. आणि मला वाटतं की कारण काय फार अवघड असतं हा विषय. साजिद खानने मला सांगितलं होतं हे बेबी जेव्हा मी केला होता, अमोल आहे ते त्यांनी पण लहान मुलं, पण कारण काय इट टेक्स अ लॉट ऑफ गट्स टू डू अ फिल्म विथ चिल्ड्रन. कारण काय अतिशय पेशंट राहावं लागतं तुम्हाला, त्यांचे टायमिंग्स वेगळे असतात आणि त्यात जर स्पेशल चिल्ड्रन असेल तर तुम्हाला स्पेशली त्याला जास्त वेळ द्यावा लागतो. आणि तुमच्या पेशन्ससाठी हॅट्स ऑफ महेश. आणि ते उत्कृष्ट ॲक्टर्स आहेत, मी चित्रपट पाहिला आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळतं.